लेकरं लहान लहानच त्यांना फाशीची सजा द्या लवकर. जसा महात्मा गेलाय ना तसं त्यांचं बी. घराजवळ राहणाऱ्या तरुणीशी प्रेमविवाह केल्यानंतर तरुणीच्या माहेरच्या नातलगांनी विवाहानंतर सुमारे 4 ते 5 वर्षांनी पतीवर हल्ला करत खून केल्याची धक्कादायक घटना जळगाव येथील पिंपळा, हुडको, भीमनगर परिसरात रविवारी सकाळी घडली. यामध्ये मुकेश रमेश शिरसाट याचा खून झालाय. हल्लेखोरांनी मुकेशच्या नातलगांवरही शस्त्रांनी हल्ला करत त्यांना दुखापत करत दहशत केली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुकेशचा भाऊ सोनू रमेश शिरसाटने याने दिलेल्या फिर्यादीनुसार मुकेश शिरसाटनं 4 ते 5 वर्षांपूर्वी पूजाबरोबर पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. पूजा ही मुकेशच्या घराजवळच कुटुंबासोबत राहत होती. या विवाहानंतर पूजाच्या नातलगांचा मुकेशवर राग होता. रविवारी सकाळी 9च्या सुमारास मुकेश दुकानात जाण्यासाठी घराबाहेर पडला. यावेळी पूजाचे मावस काका सतीश जुलाल केदार, भाऊ प्रकाश शंकर सोनवणे यांच्यासह सुरेश भूताजी बनसोडे, बबलू सुरेश बनसोडे, राहुल शांताराम सोनवणे, पंकज शांताराम सोनवणे, अश्विन सुरवाडे, विकी राजू गांगले, बबल्या राजू गांगले तसेच इतरांनी मुकेशवर हल्ला केलाय. पूजाशी प्रेमविवाह केल्याचा राग असल्यानं संशयितांनी मुकेशवर हल्ला करत कोयत्यानं वार करून जीवे ठार मारलाय. मुकेशच्या मदतीसाठी भाऊ सोनूसह त्याचे आई वडील आणि इतर नातलग धावले असता संशयितांनी त्यांनाही मारहाण करत हल्ला केलाय. यामध्ये सोनू शिरसाटही जखमी झालाय. तर संशयितांविरोधात तक्रार करण्यास जाणाऱ्या नातलगांवरही संशयितांनी हल्ला केल्याचं सोनूंनी फिर्यादी म्हटलं आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी तपास करत 6 संशयितांना अटक केली आहे. तर एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतलंय. तसेच 3 संशयितांचा शोध सुरू आहे. न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण, नाशिक.